सासरे पती जेठ जेठानी आणि म्हणजे अजून एक त्याच्यापेक्षा 2 नंबरचा जेठ आणि दीर पुतणे आणि पुतणी असं 8 लोकांचे तपास कोणाकडे आहे? मानेकर साहेब आरोपी सुटले असं मग समाजात संदेश वेगळा काही केलं काही होऊ शकतं. महिलांविषयीचं जे गुन्हे ना सहज घडतात. म्हणजे तुम्ही तात्पुरतं का होईना त्या फॅमिलीला लगेच कारवाई झाली आणि त्यामुळे महिलांविषयीचं नैराश्य दिसतं. समाजामध्ये प्रकार कमी घडते. गुन्हेगारांना गुन्हा केल्याबरोबर जर अटक केली ना कुठे संदेश जातो की कुठं महिलांवर काय केलं की लगेच अटक होऊ शकते. हे म्हणजे कायद्याने लोकेशन दिलं होतं सर यांनी नाशिकचं लोकेशन मिळालं होतं पण तिथं तोपर्यंत ते दुकानदारांनी सांगून दिलं की ते विचारायला आले होते म्हणजे नाशिकवरून सुद्धा फरार. आज अटकपूर्वसाठी त्यांनी टाकलेले. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर देऊन द्या. नाव रुपाली. तुमचं नाव? माझं नाव पुष्पाबाई राजेंद्र बोरसे. माझी मुलगीवर अन्याय झाला आहे. आम्हाला रुपाली पाटील तिला न्याय मिळाला पाहिजे. सासरच्या लोकांनी तिच्यावर अन्याय केला आहे. पुष्पाजून तिचं मारून टाकलं. मागणी काय आजचं? शासनाने त्यांना जन्मठेप झाली पाहिजे. आरोपी मोकळे करत आहे. त्यांना शासनाने अटक केली नाही अजून. तर आमचं असं म्हणणं आहे त्यांना अटक झाली पाहिजे ताबडतोब. रुपाली पाटील हिच्यावर सासरच्या लोकांनी भरपूर अन्याय केला. दिवस शेतामध्ये काम करून संध्याकाळी पण घरी काम करून 2 उपाशी ठेवलं. सासरे देर जेठानीचा मुलगा हे असे घराचे 8 लोक होते. यांनी भरपूर छळ केला आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्याचाही भरपूर प्रयत्न केला राजकीय दबावाखाली. आणि त्यांनी सिव्हिलमध्ये अटक केल्यानं सांगितलं की चक्कर आला, अटक आला आणि ते PM रिपोर्टमध्ये पायोजन निघालं आणि ते दडपण्याचाही भरपूर प्रयत्न केला. तरी आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं विनंती केली की त्यांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे. 3 तारखेपासून आम्ही आता 12 तारखे येऊन गेली पण अजून आरोपी फरार आहेत. त्यांना अटक झालेली नाही. त्यांना अटक व्हायला पाहिजे एवढंच आमची विनंती आहे आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि रुपालीला न्याय भेटायला पाहिजे एवढंच आमची